राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। पत्रकारांना धमकी प्रकरणी वाईत पत्रकारांचा एल्गार, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी। वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेचे प्रशासनाला निवेदन। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोकप्रतिनिधींकडूनच हल्ला होत असल्याचा निषेध करत वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे। पत्रकारांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी वाईतील पत्रकारांनी पुणे विभागीय अधिस्वीकृती सदस्य, महाराष्ट्र राज्य तथा सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष सनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला निवेदन सादर करून एल्गार पुकारला आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे वाईसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। एक जबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा अशा पातळीवर घसरून पत्रकारांना धमकावतो तेव्हा ती केवळ एक व्यक्तीला दिलेली धमकी नसून लोकशाही व्यवस्थेचाच गळा घोटण्याचा प्रयत्न आहे, अशी संतप्त भावना पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आणि संबंधित कलमानुसार तात्काळ अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, संबंधित खासदाराला तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनी राजीनामा द्यावा, तसेच वाईसह राज्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने निश्चित करावी, अशा मागण्या पत्रकार संघाने केल्या आहेत। आज वाई तालुक्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवत आहेत। मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर पुढील 24 तासाच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी बोलताना दत्ता मर्ढेकर, जिल्हा उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ, म्हणाले की गद्दार शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आमच्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। अर्वाच्या भाषा आणि घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, त्याचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर सर्वच पत्रकारांच्या वतीने मोर्चे काढून निषेध करत आहोत। वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही संजय दिना पाटलांचा तीव्र निषेध करतो। तर सचिन ननावरे, मराठी पत्रकार संघ वाई तालुका अध्यक्ष, म्हणाले की खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात, अशा धमक्या देणाऱ्या लोकप्रतिनिधीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो। या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे। राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर।